नमस्कार प्रेक्षको, आरोग्य संपदामध्ये मी डॉक्टर विनया पाटील तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। प्रेक्षको, विषय तसा फार साधा आहे, मूत्रमार्गाचा संसर्ग आणि उपचार। तसं म्हटलं तर आपल्यापैकी बरेच जण या विषयाला अगदी साधेपणाने घेतात, पण आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की मूत्रविकार म्हणताना त्यापैकी पहिली पायरी जी असते ते मूत्रमार्गाचा संसर्ग। मग मुळातच पाणी किती प्यावं, या गोष्टींसाठी औषधं किती घ्यावी, हे आजार किती दिवसांनी जावं हे समजणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। कारण हे जर आजार पुढे वाढत गेले तर नक्कीच पुढे जाऊन हे आजार अगदीच धोक्याची सूचना आपल्याला देऊ शकतात, जसे की किडनी फेल होणं किंवा अधिक दुसऱ्या प्रमाणात आजार सुद्धा हे उत्पन्न करू शकतात। मुळातच किडनीसारखा अवयव ज्याला आपण फार महत्त्व देत नाही, ते महत्त्व अगदी प्राथमिक स्थानापासून म्हणजे प्राथमिक लक्षणापासून लक्ष देणं गरजेचं असतं। यासाठीच खास आपण आजचा विषय निवडलेला आहे आणि तो म्हणजे मूत्रमार्गाचा संसर्ग आणि उपचार। त्यामुळे घराची स्वच्छता जशी आपण करतोय तशीच किडनी करत असते, त्याकडे लक्ष देणं हे आपलं काम आहे। या विषयावर आज आपण मार्गदर्शन करणार आहोत आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आज आलेले आहेत डॉक्टर भूषण पाटील। नमस्कार डॉक्टर, आरोग्य संपदामध्ये आपलं स्वागत आहे। प्रेक्षको, डॉक्टरांची माहिती अशी आहे, डॉक्टर भूषण पाटील हे केईएम रुग्णालय येथे सहयोगी प्राध्यापक आहेत। मूत्ररोग शल्य चिकित्सा विभागात डॉक्टर काम करत आहेत। गेल्या 10 वर्षापासून डॉक्टर भूषण पाटील हे प्रख्यात यूरोलॉजिस्ट म्हणून प्रसिद्ध आहेत। आतापर्यंत डॉक्टरांचे 10 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वैद्यकीय शोध निबंध प्रसिद्ध झालेले आहेत। प्रेक्षको, डॉक्टरांचे विशेष काही असे हातखंडे आहेत ज्यामध्ये मूत्रविकार आहेत, किडनी स्टोन आहेत, किडनी ट्रान्सप्लांट आहेत, किडनी कॅन्सर आहेत, यासारख्या विषयांमध्ये डॉक्टरांनी प्रावीण्य मिळवलेले आहे। चला तर मग आजचा विषय फार महत्त्वाचा आहे। तुमचे प्रश्नही आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत, त्यांची उत्तरं आम्ही देणार आहोत, पण त्यासाठी तुम्हाला आमचे फोन नंबर लागतील, ते चटकन लिहून घ्या। 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि लँडलाईन नंबर आहे 24900232 24900232। प्रेक्षको, फोन करून जरूर संपर्क साधा, पण फोन करताना एक काळजी घ्या की ज्या वेळेला आपण प्रश्न विचारणार आहात त्या वेळेला आपल्या टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा, जेणेकरून आपला प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू येईल। चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया। डॉक्टर, पुन्हा एकदा तुमचे स्वागत। डॉक्टर, आजचा जो विषय आहे आपला, कारण बऱ्याच जणांना किडनी स्टोन आणि किडनी फेल यासारखे महत्त्वाचे आणि फार असे भयानक भीती घालणारे शब्द माहिती आहेत, पण मूत्रमार्गाचा संसर्ग हा साधा शब्द वापरला की त्यांना वाटतं की स्वतःहून हे आजार येतात आणि जातात, तर त्यामागचं महत्त्व तितकंसं माहिती नाहीये। तर हा विषय निवडण्यामागे आपला काय कल होता? मूत्रमार्गाचा संसर्ग हा खूप कॉमन विषय आहे यूरोलॉजिस्टसाठी किंवा मूत्ररोग तज्ज्ञांसाठी। जरी रुग्णाला त्याची तेवढी सिरियसनेस नसला किंवा रुग्णाला त्याच्या धोक्यांची जाणीव नसली तरी तो एक साधारण लघवीला जळजळ किंवा लघवीला उन्हाळे लागणे इथपासून तर आपलं मूत्रपिंड निकामी करेपर्यंत त्याचा स्पेक्ट्रम आहे। त्यामुळे त्याची जी काही प्राथमिक लक्षणे आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं मुळीच आपल्याला परवडणारं नाही। मूत्ररोगाच्या इन्फेक्शनबद्दल किंवा संसर्गाबद्दल जर बोलायचं झालं तर थोडक्यात आपण जाणून घेतलं पाहिजे मूत्रप्रणालीबद्दल। मूत्रप्रणालीमध्ये महत्त्वाचे घटक आहेत, एक म्हणजे किडनी। किडनीचं प्रामुख्याने काम आहे शरीरातील रक्ताला शुद्ध करून लघवी तयार करणं। तयार झालेली लघवी मूत्रनलिकेद्वारे मूत्राशयामध्ये जमते आणि मूत्राशयातून ती मूत्रमार्गाद्वारे बाहेर उत्सर्जित होते। आता मूत्रमार्गाचा जंतू संसर्ग यामध्ये 3 घटक येणार। मूत्रपिंडाचा जर जंतू संसर्ग झाला तर त्याला आपण पायलोनेफ्रायटिस म्हणतो। नक्कीच डॉक्टर, इथे आपण आपल्या स्लाइडला बघू शकतो। त्यामध्ये जो मूत्रपिंडाचा जंतू संसर्ग आहे त्याला आपण पायलोनेफ्रायटिस म्हणतो। जो मूत्रशयाचा जंतू संसर्ग आहे जो खूप कॉमन असतो, स्त्रियांमध्ये हा भरपूर प्रमाणात आढळतो, याला आपण सिस्टायटिस बोलतो। आणि जो मूत्रमार्गाचा आहे, मूत्रमार्ग म्हणजे युरेथ्रा, आपण त्याला युरेथ्रायटिस म्हणतो। तर हे 3 जंतू संसर्ग मूत्रमार्गाच्या जंतू संसर्गाअंतर्गत येतात। नक्कीच, म्हणजे प्रेक्षको, नुसतं आपल्याला जेव्हा इन्फेक्शन होतं तर इन्फेक्शन फक्त मूत्रमार्ग संसर्ग जो मार्ग आहे तिथलाच नाही, तर तो किडनीचाही होऊ शकतो, मूत्राशयाचाही होऊ शकतो, पण याच्यामध्ये काही प्रकार सुद्धा आहेत ते आपण जाणून घेऊया। पण त्याआधी आपण हे बघूया की डॉक्टर, मुळातच हे आजार जे आहेत यांना आजार आपण असं लक्षण म्हणून खास आपण जे पुढे बघणारच आहोत, पण आजार अशी व्याख्या सर्वसामान्य लोकांमध्ये म्हटलं जात नाही।
कारण ते आजार येतात आणि जातात, याचं प्रमाण किती आहे? प्रमाणाचा जर विषय केला तर मूत्रमार्गाचा संसर्ग, जंतू संसर्ग, प्रामुख्याने हा आजार स्त्रियांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आढळतो. जर प्रमाणच लक्षात घ्यायचं झालं तर 30% स्त्रियांमध्ये वयाच्या 25 पर्यंत पोहोचेपर्यंत त्यांना एकदा तरी मूत्रमार्गाचा जंतू संसर्ग झालेला असतो. अच्छा. आणि 50% महिला यांना आयुष्यामध्ये एकदा तरी मूत्रमार्गाचा जंतू संसर्ग होतो. पुरुषांमध्ये याचं प्रमाण स्त्रियांच्या कंपॅरिझनला खूप कमी आहे. म्हणजे स्त्रियांमध्ये हे आजार होण्याचं प्रमाण जास्त आहे. डॉक्टर, आता स्त्रियांमध्येच हे कारण भरपूर असतील, पण तरी सर्वसामान्यपणे हे आजार होण्यामागचे काय कारण आहेत? स्त्रियांमध्ये आजार होण्यामागची कारण, महत्वाचं कारण म्हणजे त्यांच्या मूत्रमार्गाची रचना. जर आपण स्लाइडमध्ये बघितलं तर एका स्लाइडमध्ये आपल्याला दिसते आहेत की तिथे मूत्रमार्ग जो आहे त्याची लांबी पुरुषांमध्ये ही जास्त असते, अराउंड 22 सेंटीमीटरची. पण स्त्रियांमध्ये मूत्रमार्गाची लांबी फक्त 4 सेंटीमीटर आहे. त्यामुळे त्यांना मूत्रमार्गाचा संसर्ग होण्याची शक्यता ही फार जास्त असते. त्याचबरोबर स्त्रियांमध्ये शारीरिक संबंध ठेवल्यानंतर मूत्रमार्गाचा संसर्ग होण्याची शक्यता फार अधिक असते. गर्भधारणा हा एक खूप महत्वाचा विषय आहे. गरोदर स्त्रियांमध्ये हार्मोनल चेंजेसमुळे, जे आपल्या शरीरामध्ये संप्रेरके असतात, गरोदरपणामुळे जी इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन यांचा जो रेशो असतो तो अल्टर्ड झालेला, चेंज झालेला असतो. त्यामुळे निसर्गाने स्त्रियांना जे प्रोटेक्शन दिलेले असते इस्ट्रोजन मार्फत ते कमी असते. त्याचबरोबर वाढणारे गर्भाशय हे मूत्राशयाला प्रेस करत असते, पुढे ढकलत असते. त्यामुळे मूत्रमार्गाचा जंतू संसर्ग या स्त्रियांमध्ये खूप जास्त प्रमाणात आढळतो. त्याचबरोबर रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉज, यामध्ये इस्ट्रोजनचं प्रमाण हे नगण्य होऊन जाते. इस्ट्रोजन हे शरीरातील हार्मोन जे स्त्रियांमध्ये असते ते त्यांना एक संरक्षण देत असते मूत्रमार्गाच्या जंतू संसर्गापासून. वयाच्या 40 नंतर किंवा 50 नंतर स्त्रियांमध्ये हळूहळू या इस्ट्रोजनचं प्रमाण कमी होते आणि त्यांचा मूत्राशयाच्या जंतू संसर्गाचा इन्सिडन्स हा वाढत जातो. अगदी बरोबर आहे. म्हणजे त्यामुळे स्त्रियांनी याबाबत काळजी घेणं गरजेचं आहे. स्त्रियांमध्ये हे आजार होत असतील तरी तात्काळ आपण उपचार घेणं गरजेचं आहे. डॉक्टर, जसं तुम्ही स्त्रियांमधली कारणं सांगितली तसं पुरुषांमध्ये हे आजार होण्याचं काय कारण आहे? आपण अगोदर बोलल्याप्रमाणे पुरुषांमध्ये याचा जो प्रभाव आहे तो फार कमी आहे. आणि प्रामुख्याने पुरुषांमध्ये जे सर्वसामान्य कारण आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे 40 नंतरचे जे पुरुष असतात त्यांच्यामध्ये प्रोस्टेट नावाची एक ग्रंथी असते. ती आपल्या मूत्रमार्गामध्ये असते पुरुषांच्या. ती ग्रंथी 40 नंतर वाढायला लागते आणि त्यामुळे पुरुषांमध्ये मूत्रमार्गाचा जंतू संसर्ग होऊ शकतो. त्याचबरोबर मूत्रमार्गाची लांबी आपल्याला माहिती आहे अराउंड 20 ते 22 सेंटीमीटर असल्यामुळे काही आजारांमुळे ती त्याची अरुंद होते मूत्रमार्ग. ते एक सुद्धा कारण आहे मूत्रमार्गाचा जंतू संसर्ग होण्याचं पुरुषांमध्ये. म्हणजे किडनी स्टोन वगैरे सारखे डॉक्टर जे आहेत ज्याच्यामुळे लघवी थांबून राहत असेल, मूत्र थांबून राहत असेल, म्हणूनही नंतर हे आजार वाढू शकतात का? किडनीमुळे होणारा मूत्राशयाचा किंवा मूत्रमार्गाचा जंतू संसर्ग हा स्त्रियांमध्ये सुद्धा होऊ शकतो, पुरुषांमध्ये सुद्धा होऊ शकतो किंवा लहान मुलांमध्ये सुद्धा होऊ शकतो. आणि हा जो जंतू संसर्ग होतो ज्यांच्यामध्ये किडनी स्टोन किंवा मुतखडा आहे तर हा खूप घातक प्रकार आहे. जर त्यांचा किडनी किंवा युरेटर म्हणजे मूत्रनलिका यांना जर अडथळा निर्माण करून मूत्राचा जंतू संसर्ग झाला तर हा खूप क्रिटिकल किंवा सिरियस आजार असतो. त्याला एखाद्या वेळेला रुग्णाला सर्जरी किंवा छोटी शस्त्रक्रिया लागू शकते. अच्छा. आता डॉक्टर, आपण जशी चर्चा केली ज्याच्यामध्ये स्त्रियांमधली कारणं कळाली, पुरुषांमधील कारणं कळाली, पण बऱ्याच वेळेला लहान मुलांमध्ये सुद्धा ही काही लक्षणं दिसून येतात, तर त्यावेळेला त्यामागची काय कारण आहेत? लहान मुलांमध्ये कारणं ही खूप महत्वाची आहेत. लहान मुलांमध्ये प्रामुख्याने जे कारण आहे ते म्हणजे त्यांचे मूत्रप्रणालीचे जन्मजात दोष. ते त्यांना जन्मापासून असतात. त्याचबरोबर त्यांची मूत्रनलिका प्रामुख्याने पुरुषांमध्ये म्हणजे मेल्स त्यांच्यामध्ये जी मूत्रनलिका आहे त्यामध्ये अडथळा असतो किंवा ती अरुंद असते. त्याचप्रमाणे मूत्रमार्गामध्ये पडदा असू शकतो आणि काही लहान मुलांमध्ये त्यांच्या मूत्राशयाच्या रचनेमध्येच काही दोष असतात. तर यामुळे त्यांना वारंवार मूत्राशयाचा किंवा मूत्रमार्गाचा जंतू संसर्ग होतो आणि त्यामुळे त्यांची वाढ खुंटते.
जी नॉर्मल त्यांची ग्रोथ असते किंवा वाढ असते ही बाकीच्या मुलांच्या सारखी नसते, हे सुद्धा त्यांच्यामध्ये लक्षण आढळून येते. बरोबर आहे. प्रेक्षक, आपल्याला हेच समजून घ्यायचं आहे की बऱ्याच वेळेला मूत्रमार्गाचे किंवा किडनीचे जे आजार होतात त्यातली पहिली पायरी जी आहे तो मूत्रमार्गाचा संसर्ग, आणि हे जर तुम्ही आजार या टप्प्यात सांभाळले किंवा बरे केले तर पुढे होणारे डॉक्टर गहन आजार सुद्धा हे आपण बऱ्यापैकी थांबवू शकतो. डॉक्टर, आता जसं तुम्ही सांगितलं स्त्रियांविषयी, पुरुषांविषयी आणि लहान मुलांविषयी, तसं पुढे जात असताना आपण काय सांगणार? अजून कुठले असे काही आजार आहेत का, जसे डायबिटीज आहे, बीपी आहे, ज्यामुळे संसर्गाचे धोके हे जास्त वाढू शकतात? बरोबर, हा प्रश्न फार छान आहे. रक्तदाब, हायपरटेन्शन याचा आणि मूत्राशयाच्या जंतू संसर्गाचा तसा काही संबंध नाही, पण मधुमेह म्हणजे डायबिटीज आणि इन्फेक्शन किंवा संसर्ग यांचा खूप चांगल्यापैकी संबंध आहे, विशेषतः स्त्रियांमध्ये. आणि हा संबंध नुसता मूत्राशयाचा किंवा मार्गाचा जंतू संसर्ग होण्या इतपतच मर्यादित नाही. तर ज्या रुग्णांना मधुमेह आहे त्यांच्यामध्ये जर जंतू संसर्ग झाला तर तो कॉम्प्लिकेटेड जंतू संसर्ग असतो, अधिक घातक जंतू संसर्ग असतो. त्यामुळे अशा रुग्णांनी याची दखल घेणं खूप गरजेचं आहे. ओके, म्हणजे आपला देश जो असं आपण म्हणतोय की मधुमेहाची राजधानी बनतोय, हे अजिबात योग्य गोष्ट नाहीये. हे आपल्याला पूर्ण प्रमाण किंवा हे वाक्य खोडून टाकायचंय. तिथे ही काळजी घेणं गरजेचं आहे की किडनीचे आजार होऊ नयेत, मूत्रमार्गाचा संसर्ग होऊ नये, यासाठी तुमची शुगर ही प्रमाणात राहणं अपेक्षित आहे. डॉक्टर, आता आपण जेव्हा चर्चा करतोय त्याच्यामध्ये फार महत्त्वाचं आहे की अनेक आजार आपल्याला थांबवायचे आहेत. त्यातला एक डायबिटीज आहे, ज्यामुळे किडनीचे संसर्ग कमी होणार आहेत. पण मूत्रमार्गाचा संसर्ग जेव्हा होतो तेव्हा त्याचे काही प्रकार येतात का? कशामुळे होतो हा? आता विचारलेला प्रश्न असा आहे का मूत्रमार्गाचे संसर्गाचे प्रकार. तर जर साध्या शब्दात सांगायचं झालं तर मूत्रमार्गाचा संसर्ग आपण 2 प्रकारे विभागू शकतो, कॉम्प्लिकेटेड आणि अनकॉम्प्लिकेटेड. आता मी अनकॉम्प्लिकेटेड खाली घेतला आणि कॉम्प्लिकेटेड आधी घेतला आहे. तर कॉम्प्लिकेटेड इन्फेक्शन किंवा कॉम्प्लिकेटेड जंतू संसर्ग म्हणजे काय, तर त्याचे 4 ते 5 घटक आहेत. जर मूत्राशयाचा किंवा मूत्रप्रणालीचा जंतू संसर्ग पुरुषांमध्ये झाला, जर वृद्ध रुग्णांमध्ये झाला, जर गरोदर स्त्रियांमध्ये झाला किंवा छोट्या बालकांमध्ये किंवा लहान मुलींमध्ये झाला तर आपण त्याला कॉम्प्लिकेटेड जंतू संसर्ग म्हणतो. त्याचबरोबर हा जंतू संसर्ग जर मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये झाला किंवा ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत आहे, जसं की रुग्ण ज्यांना आपण यकृत प्रत्यारोपण केलेलं आहे, किडनी प्रत्यारोपण केलेलं आहे, त्यांच्यामध्ये झालेला जंतू संसर्ग हा कॉम्प्लिकेटेड प्रकारात मोडतो. त्याचबरोबर काही रुग्ण हे जाऊन रुग्णालयात ऍडमिट होतात, भरती होतात, त्यांची काहीतरी शस्त्रक्रिया होते किंवा कोणत्याही कारणासाठी ते रुग्णालयात ऍडमिट झाले, तिथे जर त्यांना रुग्ण संसर्ग झाला तर हा कॉम्प्लिकेटेड प्रकारात मोडतो. थोडक्यात काय तर अनकॉम्प्लिकेटेड ह्या भागात फक्त स्त्रियांना होणारा जंतू संसर्ग एवढाच भाग आहे. स्त्रियांमध्ये सुद्धा ज्या स्त्रियांना मधुमेह नाही त्याच या भागात मोडतात. तर सामान्य जंतू संसर्ग जो आहे मूत्रमार्गाचा तो फक्त स्त्रियांमध्ये होतो, बाकी सर्व रुग्णांमध्ये हा जवळजवळ कॉम्प्लिकेटेड असतो. अगदी बरोबर आहे. म्हणजे स्त्रियांनी जास्त काळजी घेणं गरजेचं आहे आणि ज्यांना बाकी आजार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे काळजी घेण्यासारखी गोष्ट आहे. आपल्याला अमरावतीवरून एक फोन आलेला आहे. हॅलो, नमस्कार, अनिता सरोदे आपल्याशी बोलतात. नमस्कार मॅडम. नमस्कार, आपला प्रश्न विचारा अनिताजी. सर. नमस्कार. नमस्कार सर, मला ना लघवी पिलं, हे पाणी पिलं की मला लगेच लघवीला जावं लागते. अच्छा, बरोबर. आणि तुम्हाला लघवी करताना जळजळते किंवा वेदना होतात असं काही जाणवते? नाही सर, लघवी करताना जळजळ वगैरे काही होत नाहीये, पण लगेच असं जावं लागते. बरोबर. तर तुम्हाला माझ्याकडून अशी लघवी थांबवल्या जाऊ शकत नाही. बरोबर. लघवी करताना तुम्हाला घाई होते किंवा लघवी थांबवली जात नाही किंवा सुटू पण शकते कपड्यांमध्ये? हो, कपड्यामध्ये पण सुटू शकते आणि एकदम अशी हे होते, घाई होऊन जाते. बरोबर. तर हा जर तुम्हाला लघवीला वेदना होत नाही आहे, लघवीला जळजळ नाही आहे, तर एक साधा रिपोर्ट लघवीचा तपासणी करून आपल्याला कळेल की तुम्हाला जंतू संसर्ग आहे किंवा नाही. जर जंतू संसर्ग नसेल तर नक्कीच तुम्ही जाऊन तुमच्या शेजारी न्यूरोलॉजिस्टकडे किंवा डॉक्टरकडे जाऊन दाखवून घ्या, कारण लघवीला कंट्रोल सुटणं किंवा ताबा सुटणं किंवा घाई होणं
याची अनेक कारणं आहेत. त्यातलं एक नक्कीच हे एक मूत्रमार्गाचा जंतू संसर्ग आहे. बरोबर आहे. म्हणजे जेव्हा जंतू संसर्ग होतो त्यावेळेला लघवीला जाण्याची जी आहे वारंवारता ती जास्त प्रमाणात होते आणि अगदी कंट्रोल करू शकत नाहीये. अशा वेळेला डॉक्टर नॉर्मल युरिन रिपोर्ट गरजेचं आहे का युरिन कल्चर सुद्धा करणं अपेक्षित असतं? बरोबर. युरिन रुटीन आणि युरिन कल्चर, आता जी साधी तपासणी आहे लघवीची ती पहिल्यांदा गरजेची असते. आणि बहुतेक वेळा जर स्त्रियांमध्ये विशेषतः ज्यांना मधुमेह नाही किंवा डायबिटीज नाही त्या स्त्रियांमध्ये फक्त युरिन रुटीन किंवा बेसिक तपासणी जी आहे लघवीची त्यावर आपलं सर्व काही निदान होऊ शकते. युरिन कल्चर करण्यासाठी काही वेगळ्या इंडिकेशन आहेत, जसे कॉम्प्लिकेटेड म्हणजे सांगितल्याप्रमाणे पुरुष, वृद्ध स्त्रिया, पुरुष, लहान बाळं यांच्यामध्ये कल्चर हा जवळजवळ करावाच लागतो. पण स्त्रियांमध्ये ज्यांना यापैकी मधुमेह नाही किंवा त्यांची काही शस्त्रक्रिया झालेली नाही त्यांच्यामध्ये साधा जो तपासणी आहे लघवीची ती सुद्धा पुरेशी आहे. अगदी बरोबर आहे. डॉक्टर, आता स्त्रियांविषयी आपण आणखीन जास्त चर्चा करणार आहोत की असे आजार त्यांच्याबाबत का होतात, वारंवार होत असेल तर त्यामागे कारणं काय आहेत. पण सर्वप्रथम आता हे आजार होताना लक्षणं काय दिसून येतात? बरोबर. आताच आपल्याला आलेल्या प्रेक्षकांचा जो कॉल होता त्यानुसार जी लक्षणं आहे त्यामध्ये प्रामुख्याने जे सर्वात महत्त्वाचं लक्षण आहे मूत्रमार्गाच्या जंतू संसर्गाचं ते म्हणजे लघवी करताना होणारी जळजळ. ती जळजळ साध्या जळजळीपासून तर वेदना इतक्या तीव्र असतात की रुग्णाला बाथरूममधून किंवा वॉशरूममधून बाहेर पडता येत नाही. त्याचबरोबर रुग्णाला वारंवार लघवीला जावं लागते. ओटीपोटामध्ये दुखू शकते. लघवी करताना रुग्णाला घाई होते. कधीतरी रुग्णाचा लघवीवरील ताबा सुटतो आणि खूप कमी पर्सेंटेज रुग्णांमध्ये लालसर रंगाची लघवी होते किंवा लघवीतून रक्त जायला लागते आणि ताप सुद्धा रुग्णाला येऊ शकतो. ही जी लक्षणं आहेत ती प्रामुख्याने मूत्राशयाचा किंवा मूत्रमार्गाचा यांच्या जंतू संसर्गाची आहे. आता जर हा जंतू संसर्ग किडनीमध्ये झाला तर यापैकी एक सुद्धा लक्षण नसू शकते. तर या रुग्णांना प्रामुख्याने जो त्रास होतो तो म्हणजे थंडी ताप. या रुग्णांमध्ये जे थंडी किंवा ताप येतो तो तापाची जी रेंज आहे ती 101 पासून 104 पर्यंत असू शकते. याच वेळेला या रुग्णांना उलटी होऊ शकते, त्यांना पाठदुखी असते, त्याचबरोबर त्यांना खाण्याची इच्छा नसते, त्यांना विकनेस किंवा कमजोरी वाटत असते. असे जे रुग्ण असतात त्यांना नेहमी जवळजवळ नेहमी त्यांना भरती होण्याची किंवा हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन घेण्याची गरज असते. म्हणजे हे फार महत्वाचं आहे प्रेक्षको की वरवर दिसणारी साधी लक्षणं दिसत नाही तर भूक कमी होणं, उलट्या येणं, ताप खूप जास्त प्रमाणात ताप येणं, 103 104 पर्यंत ताप येणं हे लक्षण आपल्याला दिसून येतो. वरवर दिसणारा हा आजार खरं म्हणजे आतमध्ये गेला तर किडनी फेल होण्यासारखे आजार पण घडून आणू शकतात. मग मुळातच या आजाराकडे फार लक्ष देण्याची गरज आहे. आपण अजून चर्चा करणारच आहोत पण इथे वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर भूषण पाटील आपल्यासोबत आहेत. मूत्रमार्गाचा संसर्ग आणि उपचार यावर डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करतात. प्रेक्षको, ब्रेकला जाण्याआधी डॉक्टरांनी लक्षणं सांगितले आपल्याला की ही लक्षणं आढळली तर मूत्रमार्गाचा संसर्ग असू शकतो. डॉक्टर, पण आता नॉर्मली की जेव्हा एखादा ताप येतो, ताप बऱ्याच वेळेला येतो, पण साधारण आपण कुठल्या चाचण्या केल्या पाहिजे की आपल्याला कळेल की या प्रकारचा आजार आहे म्हणून? बरोबर. लघवीच्या तपासण्या कोणत्या केल्या पाहिजे? 2 प्रकारच्या लघवीच्या तपासण्या आहेत. एक तपासणी म्हणजे लघवीची बेसिक तपासणी आणि दुसरी म्हणजे लघवीचं कल्चर आणि सेन्सिटिव्हिटी. या कल्चर सेन्सिटिव्हिटीमध्ये आपल्याला कळते की आपण कोणत्या जंतूने आपण ग्रासित आहोत आणि कोणतं प्रतिजैविक त्यावर काम करेल. याची गरज ही फक्त पुरुषांमध्ये किंवा कॉम्प्लिकेटेड युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन मध्ये असते. स्त्रियांमध्ये बेसिक युरिनची जी तपासणी असते ती सुद्धा केलेली चालते. आता युरिन तपासणी करताना घ्यावायच्या काळज्या हे खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण आमच्याकडे एका वेळेला एक पेशंट आलेला, त्याचा रुटीन हेल्थ चेकअप मध्ये युरिनची चाचणी करण्यात आली. पेशंटला तसा त्रास कोणताही नव्हता, पण तो व्यथित होता की मला 10 पस सेल दाखवलेल्या युरिनमध्ये, बॅक्टेरिया दाखवलेले आहेत आणि डॉक्टर मग आता तुम्ही आम्हाला ट्रीटमेंट द्या. म्हणून प्रत्येक पेशंट ज्यांच्या युरिनच्या
रिपोर्ट्समध्ये पस सेल आहेत तर त्यांना ट्रीटमेंटची गरज आहे का, तर तसं नाही आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट रुग्णाला असणारे सिम्पटम किंवा लक्षणं आणि त्याचबरोबर रुग्णाने ज्या वेळेला लघवीचं सॅम्पल लॅबोरेटरीमध्ये दिलं तर त्याने व्यवस्थित काळजी घेतली आहे का, तरच आपण त्या रिपोर्टवर काहीतरी निष्कर्षास पोहोचू शकतो. त्यामुळे ज्या वेळेला आपण लघवीचा रिपोर्ट द्यायला जातो, सकाळची पहिली लघवी कधी पण ही योग्य असते. लघवीचा सॅम्पल देताना सुरुवातीची अराउंड 50 किंवा 100 ml लघवी ही जाऊ दिलेली बरी आणि त्यानंतरच लघवी ही आपण जमा करायला हवी. जमा केलेली लघवी 1 तासाच्या आत लॅबोरेटरीमध्ये देऊन प्रोसेस व्हायला हवी. अच्छा. आणि त्यामध्ये जर तुमच्या व्हाईट सेल्स 4 पेक्षा जास्त असतील किंवा काही ठिकाणी 8 पेक्षा जास्त असतील आणि त्याचबरोबर त्यामध्ये बॅक्टेरिया दिसत असतील तर ते इन्फेक्शन आहे. ह्या झाल्या बेसिक चाचण्या. कॉम्प्लिकेटेड जे जंतू संसर्ग आहे त्याला काही अजून चाचण्या लागतात, जशा की सोनोग्राफी, सिटी स्कॅन. ह्या चाचण्या प्रामुख्याने लागतात जेव्हा रुग्णाला आपण सस्पेक्ट करत असतो की त्यांना मूत्रपिंडाचा जंतू संसर्ग झालेला आहे किंवा रुग्णाचा ताप हा 101च्या पुढे आहे आणि रुग्णाला 7 दिवस किंवा 8 दिवस होऊन सुद्धा लक्षणे कमी होत नाही आहे त्यावेळेला. बरोबर आहे. म्हणजे सर्वसामान्य व्यक्तींनी जी मूत्राची चाचणी आहे ती करावी आणि सकाळी उठल्यानंतर जे पहिलं आपण म्हणू शकतो की मूत्र विसर्जन असतं त्यावेळेला तुम्ही ते मूत्र कलेक्ट करून 1 तासाच्या आत पाठवणं हे गरजेचं असतं. डॉक्टर, आता पुढे हा विषय झाला सर्वसामान्यांसाठी, पण ज्यांना आजार आहेत, डायबिटीज आहेत किंवा वारंवार असं काही इन्फेक्शन होतच राहतं, या व्यक्तींनी किती दिवसांनी पुन्हा चाचण्या कराव्यात? बरोबर. डायबिटीज किंवा मधुमेह असलेल्या रुग्णांनी नियमित जाऊन लघवीची चाचणी इन्फेक्शनसाठी, संसर्गासाठी करावी का, तर नाही. त्यांना जर जंतू संसर्ग असेल तर ती चाचणी करणं योग्य आहे. बहुधा जे डायबिटिकचे पेशंट असतात त्यांच्यामध्ये जरी लक्षणं नसली तरी सुद्धा त्यांच्यामध्ये आजार असू शकतो. व्हाईट सेल्स दिसतात, म्हणजेच पांढऱ्या पेशी लघवीमध्ये येतात. बॅक्टेरिया सुद्धा दिसू शकतात. पण जर त्यांना लक्षणं नसली तर आपण त्याला असिम्प्टमॅटिक बॅक्टेरिया म्हणतो, म्हणजे कोणत्याही लक्षणांविना असलेला जंतू संसर्ग. तर अशा जंतू संसर्गाला ट्रीटमेंट किंवा उपचाराची गरज नाही. आपल्याला जर काही लक्षणं आढळून आली तरच आपण उपचार सुरू करायचे. त्याचबरोबर ज्या मधुमेहाच्या किंवा डायबिटीसच्या रुग्णांना इन्फेक्शन झालेलं आहे आणि त्यांची लक्षणं बरी झालेली आहेत, त्यांनी प्रतिजैविकांचा पूर्ण कोर्स केलेला आहे, तर त्यानंतर 1 आठवडा किंवा 2 आठवडे जसा डॉक्टरांनी तुम्हाला सल्ला दिलेला आहे प्रतिजैविके घेण्याचा, त्यानंतर परत लघवीची बेसिक तपासणी करायची का, तर त्याची गरज नसते. जर रुग्णाला लक्षणे नाही तर परत जाऊन लघवीची तपासणी करण्याची गरज नाही. म्हणजे मूत्राची वारंवारता आहे किंवा ही लक्षणं, हे इन्फेक्शन जर पुन्हा येत असेल तरच करणं गरजेचं आहे. स्वतःहून तुम्ही जाऊन या चाचण्या करू नये. डॉक्टरांकडून उपचार किंवा डॉक्टरांकडून तुम्ही लिहूनच तपासणी करूनच पुढे जाऊन चाचण्या करणं अपेक्षित आहे. डॉक्टर, जेव्हा आता आपण ह्या चाचण्या म्हणतो तेव्हा खास करून जेव्हा स्त्रियांची चाचणी आपण म्हणू शकतो की स्त्रियांना बऱ्याच वेळेला वेळच नसतो त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला, आणि आज जेव्हा आपण चर्चा करतोय खास मूत्रमार्गाचा संसर्ग, ज्यामध्ये खास करून हा आजार स्त्रियांमध्ये खूप फिरताना दिसतो, त्याच्यामध्ये एक कारण असू शकतं का की मासिक पाळीच्या वेळेला काळजी न घेतल्यामुळे किंवा वारंवार पॅड जे बदलायला पाहिजे ते न बदलल्यामुळे हे आजार होऊ शकतात का? बरोबर. मासिक पाळीच्या वेळेला इन्फेक्शन होणं ॲज सच मासिक पाळीमुळे त्यांच्यामध्ये इन्फेक्शन होते असा प्रकार नाहीये. पण वारंवार पॅड चेंज न करणं किंवा आपण त्याला व्हजायनल हायजीन जी म्हणतो, जी स्वच्छता आहे ती न पाळणं, हे खूप महत्वाचं कारण आहे. त्यामुळे मासिक पाळीच्या वेळेला वारंवार पॅड बदलणं, त्याच वेळेला तिथे स्वच्छता ठेवणं हे फार महत्वाचं आहे आणि फार गरजेचं आहे. गरजेचं यासाठी सुद्धा आहे, एकदा जर आपल्याला मूत्रमार्गाचा संसर्ग झाला तर तो पुन्हा होण्याची शक्यता ही फार जास्त प्रमाणात असते. आणि वारंवार होणारा जंतू संसर्ग हा स्त्रियांमध्ये हा प्रामुख्याने आढळतो. त्यामुळे फर्स्ट एपिसोड किंवा पहिलाच जंतू संसर्ग होऊ नये यासाठी आपण काळजी घेतलेली बरी.
म्हणजे थोडक्यात लहान मुलगी असेल तर तिच्यामध्ये सुद्धा हे आजार होताना दिसतात. वयात आल्यानंतरच्या मुलीला किंवा नंतर महिलेला सुद्धा प्रेग्नंट लेडीमध्ये दिसतात आणि मेनोपॉज झाल्यानंतर सुद्धा हे आजार बऱ्यापैकी प्रमाणात दिसून येतात. डॉक्टर, आता सगळ्या स्टेजवर जर जाताना विचार केला तर काय काय काळजी घेतली पाहिजे आपण मुलींमध्ये, खास लहान मुलींमध्ये? बरोबर. लहान मुलींमध्ये काळजी, लहान मुलांमध्ये जे एकदम लहान मुलं आहेत, ज्या मुलींना पाळी अजून सुरुवात झालेली नाही, त्या अगोदरच्या मुली, ह्या मुलींमध्ये जी लघवीची लक्षणे असतात त्यांच्यामध्ये असं नेहमी नसते की त्यांना लघवीला जळजळ होते आहे किंवा त्यांना वेदना होत आहेत. कधीतरी या मुलींची जी वाढ असते ती खुंटते, त्याचबरोबर लघवीच्या शेवटी त्यांना दुखत असते आणि लघवी करताना त्या घाबरतात की लघवी केल्याने त्यांना वेदना होतील म्हणून त्या लघवीला जाण्याचं टाळतात. ही लक्षणं लक्षात घेतली पाहिजे. याचबरोबर एकदा मासिक पाळी सुरू झाली की त्यांच्या आईने किंवा बहिणीने त्यांना मासिक पाळीविषयीची माहिती, त्याचबरोबर तिथे ठेवण्याच्या स्वच्छतेची माहिती दिली पाहिजे. लग्नाच्या वेळेला, लग्न झाल्यानंतर होणाऱ्या जंतू संसर्गाचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढते, कारण आता शारीरिक संबंधांना सुरुवात झालेली असते. ते खूप महत्वाचं कारण आहे. अशा स्त्रियांनी सुद्धा काय काळजी घ्यायची आहे ते आपण पुढच्या सेक्शनमध्ये डिस्कस करणारच आहोत. त्यानंतर येतात ज्या महिला 40 ज्यांनी ओलांडली किंवा आता ज्या रजोनिवृत्तीकडे जायला लागलेल्या आहेत, ह्या स्त्रियांमध्ये आधी सांगितल्याप्रमाणे इस्ट्रोजन नावाचं जे हार्मोन असते ते जवळजवळ खूप कमी प्रमाणात असते आणि त्याचा जो प्रोटेक्शन किंवा त्याचं जे संरक्षण असते ते तिथे नसते. त्यामुळे त्या स्त्रियांमध्ये होणाऱ्या इन्फेक्शन किंवा जंतू संसर्गाचं प्रमाण हे वाढत जाते. या स्त्रियांनी सुद्धा काय करायला हवं ते आपण पुढच्या सेक्शनमध्ये बघू. अगदी बरोबर आहे डॉक्टर. जेव्हा आता आपण म्हणतोय की पुढच्या सेक्शनमध्ये बघू, मला वाटतं आपण लगेच त्यावर चर्चा करूया की एका लग्न झालेल्या स्त्रीने काय काळजी घ्यावी. बरोबर. लग्न झालेल्या स्त्रीने जर त्यांना युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन झालं, लग्नानंतर त्यांनी शारीरिक संबंध ठेवल्यानंतर त्यांना इन्फेक्शन झालं किंवा प्रत्येक वेळेला शारीरिक संबंध ठेवल्यानंतर त्यांना जाणवत आहे की त्यांना लघवीला वेदना होत आहेत, वारंवार जावं लागते आहे, तर ही लक्षणे सिस्टायटिस म्हणजेच मूत्राशयाच्या जंतू संसर्गाची आहेत. मग त्यांनी काय करावं? पहिल्यांदा तर त्यांनी त्यांच्या डॉक्टरांकडे जावं आणि पुन्हाही होऊ नये म्हणून त्यांनी शक्यतोवर संबंध किंवा शारीरिक संबंध ठेवण्याच्या आधी त्यांनी आपलं मूत्राशय रिकामं करावं, म्हणजेच लघवी करून घ्यावी आणि संबंध ठेवल्यानंतर सुद्धा त्यांनी मूत्राशय रिकामं करावं. त्यामुळे होणाऱ्या जंतू संसर्गाचं प्रमाण हे नक्कीच कमी होणार. अगदी बरोबर आहे. म्हणजे फार महत्त्वाचा मुद्दा डॉक्टरांनी सांगितलेला आहे. आणि हे जर इन्फेक्शन वाढलं तर पुढे जाऊन ते अगदी गर्भाशय आहे या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा पुढे जाऊन हा त्रास होऊ शकतो. डॉक्टर, जेव्हा मूत्रपिंड आणि मूत्रमार्गाचा संसर्ग आणि त्याची काळजी घेणं झालं तेव्हा स्त्रियांच्या बाबतीत फार महत्त्वाचं आहे की मासिक पाळीची काळजी सुद्धा तितकेच घेणं गरजेचं आहे. डॉक्टर, जेव्हा आता आपण म्हणतो की हे आजार थांबवले पाहिजेत, जर हे आजार पुढे वाढलेत तर पुढे काय त्रास होऊ शकतो? बरोबर. जर आजार वाढले तर काय होणार? जर आपण जंतू संसर्गाचे धोके काय आहेत, तर जंतू संसर्गाचा सर्वात महत्वाचा धोका म्हणजे रिकरंट, म्हणजे परत परत वारंवार ते वारंवार होत असतात. तर वारंवार होणारा जंतू संसर्ग याला आपण म्हणतो रिकरंट युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. तर मग आपण कधी म्हणणार रिकरंट? सर्वच रुग्णांना आपण रिकरंट म्हणणार का? तर नाही. जर रुग्णाला 2 वेळेला इन्फेक्शन झालं आणि हा जो 2 वेळेला इन्फेक्शन झालं हे जर 6 महिन्याच्या आत होते आहे किंवा 3 वेळेला इन्फेक्शन झालं आणि ते 1 वर्षाच्या आत होत आहेत, तर आपण या रुग्णाला सांगतो की त्याला रिकरंट युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन किंवा वारंवार इन्फेक्शन होणं हा त्रास आहे. तर त्यासाठी काय करायचे आहे ते सुद्धा आपण बघू. नक्कीच. डॉक्टर, थोडंसं मध्ये थांबवते, आपल्याला फोन आलेला आहे. तुषार आपल्याशी बोलतायत पुणे इथून. नमस्कार तुषारजी. हॅलो. हॅलो. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार. नमस्कार डॉक्टर भूषण. नमस्कार. मी तुषार कांबळे बोलतोय पुण्यावरून. मला एक प्रश्न आहे. माझ्या वडिलांचं वय 82 इयर्स आहे. त्यांना युरिन इन्फेक्शन झालेलं आहे. ओके. आणि आता त्यांचं युरिन पूर्ण थांबलेलं आहे. तर सध्या त्यांना कॅथेटर टाकून ते युरिन ड्रेन होते. त्यांना प्रोस्टेट पण इतकं वाढलंय त्याच्यामुळे त्यांना युरिन ड्रेन होत नाहीये. डॉक्टरांनी सांगितलंय की प्रोस्टेटचं ऑपरेशन करायचं. पण त्यांचं वय 82 इयर्स असल्यामुळे तर आम्हाला तेच विचारायचं की प्रोस्टेटचं ऑपरेशन करता येईल का? अच्छा. त्यांना दुसरे काही आजार आहेत का? हो, आणि मेन त्यांना डायबिटीस आहे आणि बीपी पण आहे.
आणि त्यांना स्ट्रोक पण येऊन गेलेला आहे, म्हणजे बरं. पॅरालिसिस होऊन गेलेला आहे 10 वर्षापूर्वी. बरं, आणि हा आता आजार होऊन किती दिवस झालेले आहेत? हे मागील 1 वर्षापासून त्यांना हे त्रास होते युरिन इन्फेक्शनचा, पण आता 1 महिन्यापासून त्यांना युरिन ब्लॉक झाली आहे त्यांची, म्हणजे युरिन स्वतः ट्रेन करू शकत नाहीये. आम्ही चेक बरोबर. केलं युरोमीटरवर, तेव्हा 4 ml पर सेकंडनी त्यांची युरिन पास होते फक्त. बरोबर. बरं. आता हे जे काही तुम्ही सांगताय, आपण आधी सांगितल्याप्रमाणे त्यांना वयाच्या 40 नंतर, म्हणजे आता त्यांचं वय 80 वर्ष आहेत, तर हो. प्रोस्टेटचा त्यांना सुद्धा त्रास आहे. हो. त्याचबरोबर त्यांना इन्फेक्शन झालेलं आहे. हो. त्याचबरोबर त्यांना पॅरालिसिस पण चा एक अटॅक येऊन गेलेला आहे आणि ते डायबिटिक आहे. तर आता थोडक्यात तर हे कॉम्प्लिकेटेड आहे. हम्म. तर त्यांना सर्जरी लागेल किंवा नाही लागेल हे तुम्हाला युरोलॉजिस्ट तुम्ही जाऊन भेटू शकतात, कारण अजून चाचण्या त्यांना कराव्या लागतील बरोबर आहे. आणि त्यानंतरच आपण ठरवू शकतो की त्यांना ऑपरेशनने पाहिजे तसा बेनिफिट किंवा फायदा मिळणार आहे किंवा नाही. ओके. आणि ते कॅथेटर आपण जे बसवलंय तर ते कंटिन्यू करता येतं, म्हणजे किती वर्ष ते दिवसांनी कंटिन्यू ते. करता येतं? बरोबर. नक्कीच. जे तुम्ही कॅथेटर लावलेलं आहे तर ते कंटिन्यू करण्याचे कारण वेगळे आहेत, आणि जर कंटिन्यू करण्याची वेळ आली तर ती कंटिन्यू करू शकतो. युजली आपण ते 2 ते 3 आठवड्यामध्ये कॅथेटर बदलतो आणि कॅथेटर असल्यामुळे रुग्णांमध्ये कॉम्प्लिकेटेड युटी होण्याची शक्यता थोडी वाढते. ती. पण त्याला दुसरा पर्याय नसला तर कॅथेटर प्रत्येकी 2 किंवा 3 आठवड्याला बदलणे हे गरजेचे आहे. हा फार महत्वाचा मुद्दा डॉक्टर तुम्ही सांगितलेला आहे, कारण जेव्हा कॅथेटर बसवलं जातं तेव्हा तुम्ही त्याचं डायरेक्ट आपण म्हणू शकतो की एंट्री ही युरेटरपर्यंत, युरिनरी ब्लॅडरपर्यंत होत असते आणि ते इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असू शकतात. तेव्हा 2 ते 3 आठवड्यानंतर तुम्ही हे चेंज करणं गरजेचं आहे. तुम्ही डॉक्टरांना सांगू शकतात की 2 ते 3 आठवडे झाले आणि त्यावेळेला कॅथेटर हे बदलून घ्यावं. डॉक्टर, जेव्हा आता आपण चर्चा करत होतो की ह्या ज्या चाचण्या आहेत किंवा हे चाचण्या झाल्यानंतर आजार पुढे बळवतात, तर पुढे काय होत राहतं आणखी? बरोबर. आता आजार बळवण्यामध्ये एक रिकरंट युटीआय झालं, त्यानंतरचा जो महत्वाचा धोका आहे, जर मूत्रपिंडाचा जंतू संसर्ग झाला आणि त्याला वेळीच उपचार नाही दिले गेले तर मूत्रपिंडामध्ये पस किंवा पू होऊ शकतो. ते मूत्रपिंड निकामी होऊ शकते आणि ती मूत्रपिंड काढण्याची सुद्धा वेळ येऊ शकते. अच्छा. त्यापेक्षा सुद्धा जास्त धोका जो आहे तर स्त्रियांमध्ये, विशेषतः ज्या स्त्रियांना मधुमेह आहे त्यामध्ये एक मूत्रपिंडाचा इम्फेझेमॅटस पायलोनेफ्रायटिस म्हणून एक प्रकार आढळतो. तो प्रकार जर झाला तर रुग्ण दगावण्याची शक्यता ही 20 ते 40 या प्रमाणात आहे. 20 ते 40 ही खूप मोठी प्रॉबॅबिलिटी आहे. 20 ते 40% रुग्ण इम्फेझेमॅटस पायलोनेफ्रायटिसने दगावतात. आणि हे जे रुग्ण असतात यांनी त्यांच्या आजाराकडे दुर्लक्ष केलेलं असते, त्यांना डायबिटीज असतो आणि प्रामुख्याने हे स्त्रियांमध्ये आढळते. त्यामुळे लघवीला होणारा जंतू संसर्ग आपण साधेपणाने घेतलेला कधीच चालणार नाही. आणि खास करून ज्यांना मधुमेह आहे आणि ज्या स्त्रियांना मधुमेह आहे त्यांनी तर याकडे दुर्लक्ष करूच नये. डॉक्टर, वारंवारता तुम्ही सांगितली की 6 महिन्यातून 2दा किंवा वर्षातून 3दा झालं तर आपण त्याला वारंवार मूत्रसंसर्गाचा इन्फेक्शन झालं असं आपण म्हणू शकतो. पण आता पुढे गेल्यानंतर ही जी कारणं काय आहेत, म्हणजे का सारखं सारखं इन्फेक्शन होत असेल? एक मधुमेह जरी कारण असलं तरी अजून काय असू शकतात? स्त्रियांमध्ये वारंवार किंवा जे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन जंतू संसर्ग होतो त्याची कारणं काय आहेत? तर आधी सांगितल्याप्रमाणे शारीरिक संबंध, ज्या स्त्रियांमध्ये पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवल्यानंतर त्यांना मूत्रमार्गाचा जंतू संसर्ग झालेला आहे आणि त्यानंतर त्यांना तो परत परत होत आहे, तर ते एक कारण आहे. त्याचबरोबर त्यांच्या घरामध्ये आईला किंवा बहिणीला जर भूतकाळात असा त्रास झालेला असेल तर अशा स्त्रियांना हा त्रास परत उद्भवू शकतो, म्हणजे आनुवंशिकता तिथे असू शकते. त्याचबरोबर एकापेक्षा जास्त व्यक्तींसोबत जर शारीरिक संबंध ठेवले गेले असतील तर हा आजार होऊ शकतो. आणि सध्याच्या काळात जो वारेमाप आपला यूज चाललेला आहे, आपण जी प्रतिजैविके किंवा अँटीबायोटिक्स आपण स्वतः जाऊन मेडिकल स्टोअरवरून जाऊन आपण जे विकत घेतो आणि खातो, ते सुद्धा एक कारण आहे. त्याचबरोबर रजोनिवृत्ती, ज्याप्रमाणे आपण आधी बोललो की इस्ट्रोजनचं प्रमाण कमी होते, त्यामुळे आपली संरक्षण जे दिलेलं आहे निसर्गाने ते कमी झाल्यामुळे हा आजार बळावतो. त्याचबरोबर मूत्र प्रणालीचे काही दोष आहेत ज्यामध्ये रिकरंट किंवा परत परत वारंवार मूत्र संसर्ग होऊ शकतो. आणि मूत्रमार्गात जर काही अडथळा असला, ज्याप्रमाणे त्या रुग्णाला प्रोस्टेटमुळे
मूत्रमार्गामध्ये अडथळा होता तर त्यांना सुद्धा हे वारंवार इन्फेक्शन होऊ शकते. यामधील सर्वात महत्वाचं म्हणजे जे रुग्ण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि त्यांना तिथे इन्फेक्शन झालं किंवा संसर्ग झाला तर तो खूप सिरियस प्रकार आहे आणि तो कॉम्प्लिकेटेड युटीआयमध्ये मोडतो. नक्कीच. आणि त्यामुळेच हॉस्पिटलमधून जेव्हा तुम्ही बाहेर येतात त्यावेळेला काय काळजी घेतली पाहिजे, हे आजार होऊ नयेत म्हणून आपण काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे, या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. यासोबतच आपल्या जीवनशैलीत काही बदल झालेत ते सुद्धा आपण स्वीकारले सहजपणे आणि त्यामुळे सुद्धा हे आजार सहजपणे तुमच्यापर्यंत आलेले आहेत. या सगळ्यांवर आपण चर्चा करूया. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. नमस्कार प्रेक्षको, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर भूषण पाटील आपल्यासोबत आहेत. मूत्रमार्गाचा संसर्ग आणि उपचार यावर डॉक्टर मार्गदर्शन करतात. प्रेक्षको, जेव्हा आपण चर्चा करतोय की मूत्रमार्गाचा संसर्ग, तेव्हा बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की थोडे दिवस औषध घेतल्यानंतर आपण औषध सोडून देतो कारण आजार बरा झाला. डॉक्टर, ही थोडीशी प्रवृत्ती असते रुग्णांची, तर हे कितपत योग्य आहे? म्हणजे औषध घेणं हे किती दिवस घेणं बंधनकारक असतं? बरोबर. स्त्रियांमध्ये असणारा जंतू संसर्ग मूत्राशयाचा, त्यासाठी लागणारे अँटीबायोटिक हे फक्त 3 ते 5 दिवसासाठी असतात. पहिला किंवा दुसरा डोस घेतल्यानंतर रुग्णांना खूप चांगल्या प्रमाणात आराम होतो आणि रुग्ण तिथून लागणारे अँटीबायोटिक डिस्कंटिन्यू करतात किंवा बंद करतात. ही खूप चुकीची पद्धत आहे. ही रुग्णांसाठीच नाही तर डॉक्टरांसाठी पण एक मोठा प्रश्न बनलेली आहे. कारण आमच्याकडे असलेल्या प्रतिजैविकांचा अँटीबायोटिकचा साठा हा खूप लिमिटेड आहे आणि यामुळे होणारा प्रतिजैविकांना किंवा अँटीबायोटिकला होणारा रेझिस्टन्स हा खूप मोठा प्रश्न आहे. त्यामुळे ॲटलिस्ट तुम्ही 3 दिवस स्त्रियांनी त्यांच्या मूत्रमार्गाच्या संसर्गासाठी अँटीबायोटिक्स घेतले पाहिजे. पुरुषांसाठी, लहान मुलांसाठी आणि वृद्ध व्यक्तींसाठी लागणारी उपचार पद्धती ही पूर्णपणे वेगळी आहे कारण ते कॉम्प्लिकेटेड गटात मोडतात. त्यांनी कमीत कमी 10 ते 14 दिवसापर्यंत डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसारच अँटीबायोटिक किंवा प्रतिजैविके ही घ्यायला हवी आणि हा कोर्स कंप्लीट करणं हे फार गरजेचं आहे. कारण त्यानंतर कोर्स जर आपण कंप्लीट नाही केला त्यानंतर पुन्हा होणारं जर इन्फेक्शन जे असेल ते पहिल्या प्रतिजैविकाला किंवा अँटीबायोटिकला रिस्पॉन्ड करणार नाही. त्यामुळे असलेले अँटीबायोटिक आपल्याकडे जे आता अवेलेबल आहे त्यासाठी आपण पूर्ण कोर्स घेणे खूप गरजेचे आहे. म्हणजे हे आजार हे वाढले तर पुढे मृत्यू सारखे सुद्धा आजार ओढावून घेऊ शकता तुम्ही. डॉक्टर, एक फोन आलेला आहे. डॉक्टर श्रीकृष्ण पाडगावकर आपल्याशी बोलतात. नमस्कार डॉक्टर, आपला प्रश्न विचारा. माझे 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की व्यापारी वर्गाला बऱ्याच वेळेला स्वच्छतागृह जवळ नसतात आणि अशा वेळेला त्यांना कोणते त्रास होण्याची शक्यता असते असं आपल्याला वाटतं. कारण लवकर जर लघवीला ते गेले नाही तर काय कोणते त्रास होण्याची शक्यता असते, याबाबत आपण काही सांगितलं तर बरं होईल. दुसरा प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळेला असं होतं की स्वच्छतागृही अत्यंत दुर्गंधी अवस्थेत असतात किंवा ती तेवढी स्वच्छ नसतात. तर अशा वेळेला विशेषतः महिलांनी कोणती काळजी घ्यावी किंवा त्याबाबत आपण काही मार्गदर्शन कराल का? आणि तिसरा प्रश्न असा आहे की विशेषतः लहान मुलांच्या मध्ये पुन्हा पुन्हा लघवीला जाण्याची वृत्ती ही काही अभ्यासाच्या कारणामुळे सुद्धा असू शकते. तर ही प्रत्यक्ष त्या डॉक्टरांनी किंवा त्या शिक्षकांनी कशा पद्धतीने त्याची परीक्षण करावं किंवा कोणत्या पद्धतीने ती खरंच ते लक्षण आहे का ते अभ्यासाला टाळावं म्हणून ते लक्षण आहे, याबाबत कसं मार्गदर्शन कराल? धन्यवाद. अगदी धन्यवाद डॉक्टर, अगदी योग्य प्रश्न विचारलेला आहे. डॉक्टर काय सांगणार आहात? जो प्रश्न विचारला गेलेला हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. प्रत्येक रुग्णाला हा प्रश्न असतो की डॉक्टर त्यांनी विचारलं व्यापाऱ्यांसाठी शौचालय जिथे दुर्गंधी आहे किंवा अस्वच्छ आहे तर तिथे जाऊन लघवी केल्यानंतर इन्फेक्शन होणार का? तर तसा आमच्याकडे शास्त्रीय प्रूफ किंवा शास्त्रीय कोणतं कारण नाही की तुम्ही जर दुर्गंधी किंवा अशुद्ध किंवा अस्वच्छ ठिकाणी लघवी केली तर तुम्हाला इन्फेक्शन झालंच पाहिजे असं आपल्याकडे शास्त्रीय कारण नाही. दुसरा प्रश्न जो त्यांनी विचारला की स्त्रियांमध्ये की त्यांनी सुद्धा जर जाऊन अस्वच्छ ठिकाणी जाऊन लघवी केली तर इन्फेक्शन होणार का? तर त्याकडे मी असं बघतो की स्त्रिया युजली नेहमी त्या बाहेर जाऊन लघवी करायला टाळतात. जरी स्वच्छतागृह असलं तरी त्या बाहेर जाऊन लघवी करायला टाळतात. लघवी करणं टाळणं हा एक कारण असू शकते कारण लघवी जास्त वेळ तुमच्या मूत्राशयामध्ये थांबून असते
आणि त्यामुळे तुम्हाला जंतू संसर्ग उद्भवू शकतो. आणि शेवटचा जो प्रश्न आहे तुमचा की लहान मुलांमध्ये, तर त्यासाठी त्यांनी जो प्रश्न विचारला तो अगदी योग्य आहे. काही वेळेला मुलं जाणून बुजून लघवीला जाणार, शाळेत काही प्रॉब्लेम असतील त्यांना, तर त्यासाठी पिडियाट्रिशियनला जाऊन भेटलेलं बरं. त्याचबरोबर जर तुम्हाला युरिन इन्फेक्शन किंवा संसर्ग रूल आउट करायचा आहे किंवा बघायचा आहे, तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सकाळी उठल्यानंतर त्यांची जी पहिली लघवी आहे त्यातलं मिड स्ट्रीम मधलं सॅम्पल, सुरुवातीची लघवी जाऊ द्यायची आणि त्यानंतरचं सॅम्पल जमा करून आपण तपासू शकतो. त्यामध्ये जर इन्फेक्शन नसेल तर आपल्याला कळेलच की रुग्णाला जंतू संसर्ग नाही म्हणून. अगदी बरोबर आहे. आणि मुलांच्या बाबतीत खास करून म्हणायला गेलं तर मजेची गोष्ट, वेळ काढूपणा हे थोडंसं मुलांमध्ये दिसून येतं, पण यासोबतच कधी कधी काही मुलांमध्ये भीतीपोटी सुद्धा असतं की त्यांना हे त्रास होऊ शकतात, घाबरण्यामुळे सुद्धा हे त्रास होऊ शकतात. त्यावेळेला डॉक्टर तुमचं म्हणणं आहे की थोडंसं युरिन टेस्ट केल्यानंतरच आपल्याला हे कळू शकतं. बरोबर. आणि त्याचबरोबर पिडियाट्रिशियनला दाखवून, आणि त्यांच्याकडे आता पिडियाट्रिक सायकोलॉजिस्ट आहेत, त्यांना दाखवून आपल्याला ते करता येईल. बरोबर आहे. डॉक्टर, जसं आता डॉक्टर श्रीकृष्ण पाडगावकरांनी विचारलं की बाहेर शौचालय स्वच्छ नसतात. आता स्त्रियांच्या बाबतीत खास करून स्त्रिया असं म्हणतात की मी अमुक एका ठिकाणी गेलेली आणि एसटी स्टँड होतं, बस स्टँड होतं, तिथे खराब शौचालय होतं आणि त्यानंतर मला इन्फेक्शन झालं. हे कितपत योग्य आहे? आणि घरातही स्त्रिया काम करत असतात, तिथे टाळाटाळ केली जाते, वारंवार लघवीला जावं लागतं म्हणून. तर याबाबत आपण काय सांगणार आहात? बरोबर. स्त्रियांमध्ये हा प्रॉब्लेम आढळतो. एकतर त्या लघवीला जाण्याचा टाळतात कारण त्यांच्या घरामध्ये काम असतात. जर स्त्रिया बाहेर असल्या तर अजूनही आपल्या देशामध्ये पाहिजे त्या प्रमाणात शौचालय उपलब्ध नाहीये. शौचालय उपलब्ध असली तर ती पाहिजे तशी मेंटेन किंवा स्वच्छ ठेवली गेलेली नाहीये आणि त्यामुळे त्या लघवीला जाण्याचं टाळतात. काही स्त्रिया पाणी पिण्याचं टाळतात. त्यांना जर कळालं की आपल्याला उद्या 8 तासासाठी बाहेर जायचं आहे तर त्या 3 तासा अगोदरच पाणी प्यायला कमी करतात. तर त्या अस्वच्छ स्वच्छतागृहात जाऊन इन्फेक्शन होणार असं शास्त्रीय कारण आमच्याकडे नाही, असं संशोधन आमच्याकडे नाही. पण नक्कीच कमी पाणी प्यायल्याने किंवा लघवी जास्त काळ रोखून ठेवल्याने या मूत्राशयाचा जंतू संसर्गाचं प्रमाण वाढते, हे तर नक्की आहे. त्यामुळे त्यांनी व्यवस्थित पाणी प्यावं. लघवी जी आहे त्यांना जास्त वेळ थांबवून ठेवलेली असेल तर तसं चालणार नाही. त्यामुळे होणारा मूत्राशयाचा जंतू संसर्ग हा वाढतो. म्हणून त्यांनी लघवी वेळेवर करावी आणि पाणी पिण्याचं प्रमाण सुद्धा त्यांनी व्यवस्थित ठेवावं. मग आता डॉक्टर, पाणी किती प्यावं? कारण हा प्रश्न सध्याच्या काळात असा आहे की गरम पाणी प्यायले जातात, काढे प्यायले जातात आणि वारंवार जावंही लागतंय. तर काय सांगणार आहात आपण, पाण्याचं प्रमाण किती असावं? पाणी किती प्यावं हा प्रश्नामध्ये सर्वात महत्वाचा आहे की पाणी किती प्यावं हे ठरते आपल्या आजूबाजूच्या वातावरणावरून. तुम्ही काम कुठे करताय, तुमच्या कामाचा प्रकार काय आहे, तुम्ही उन्हामध्ये काम करताय, तुम्ही वातानुकूलित कक्षामध्ये बसून काम करताय, या सर्व गोष्टींवर पाणी पिण्याचं प्रमाण हे डिपेंड असते किंवा अवलंबून असते. तरी सुद्धा आम्ही सांगतो की रुग्णाने दिवस 24 तासामध्ये 2 ते 3 लिटर पाणी हे प्यायला हवं. त्याचा चांगला पॅरामीटर आपण म्हणू शकतो की आपली लघवी दिवसभरामध्ये ही पाण्याच्या रंगासारखी व्हायला हवी. ती जास्त गडद नको किंवा ती एकदमच पाण्यासारखी नको. तिचा रंग जो आहे तो एक नितळ पाण्यासारखा हवा आणि डार्क किंवा येलोइश कलर लघवीला नसावा. तरी पण रुग्णाने दिवसभरामध्ये 12 ते 13 ग्लास पाणी जरी प्यायलं तरी ते काउंट अराउंड 2 to 2 लिटर्स होते. त्यामध्ये जेवणातलं पाणी येते, चहा कॉफी यामधलं पाणी येते, फळांमधलं पाणी येते. तर 2 ते 3 लिटर पाणी हे योग्य माप आहे. नक्कीच. डॉक्टर, आता उपचारांकडे येताना आपण उपचार काय सांगणार आहात की ज्यांना वारंवार इन्फेक्शन होतं त्यांच्यासाठी काय उपचार आहेत? वारंवार इन्फेक्शन होणं यासाठी उपचार आणि प्रतिबंध. तर आपण प्रतिबंध बघूया. प्रतिबंध म्हणजे होणाऱ्या वारंवार इन्फेक्शन जर होत असेल तर काय प्रतिबंध घालायचे. तर त्यामधील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे आपली जीवनशैली. आपल्याला आपल्या जीवनशैलीत काहीतरी बदल करावे लागतील. जास्त प्रमाणात आपण पाण्याचा इंटेक केला पाहिजे, पाणी आपण वेळेवर प्यायलो पाहिजे आणि शरीराला जेवढी आवश्यकता असेल तेवढं पाणी आपण प्यायला हवं. लघवी आपण जास्त काळ थांबवता कामा नये. जर आपल्याला लघवी लागली तर ती जाऊन आपण लघवी करावी. जास्त काळ लघवी थांबून ठेवणं सुद्धा बरोबर नाही. त्याचबरोबर ज्या स्त्रियांमध्ये आधी सांगितल्याप्रमाणे शारीरिक संबंधानंतर जर त्यांना मूत्राशयाचा जंतू संसर्ग होत असेल तर त्यांनी संबंध ठेवण्याच्या आधी आणि नंतर लघवी करावी.
बरोबर आहे. आणि यासोबत डॉक्टर खास करून जे हॉस्पिटलमध्ये कुठल्याही कारणासाठी गेल्यानंतर कॅथेटरायझेशन करतात, या व्यक्तींसाठी काय सांगणार आहात की तिथे हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा आणि हॉस्पिटलमधून आल्यानंतर जे ॲक्वायर्ड इन्फेक्शन होतं, तर त्यासाठी आपण काय सांगणार आहात? हॉस्पिटलमध्ये असताना कॅथेटरायझेशन किंवा लघवी जी तुंबलेली आहे ती रिकामी करण्यासाठी जी नळी टाकली जाते, तर लघवी निसर्गाने जी बनवलेली आहे, जी आपली मूत्रप्रणाली आहे, त्यामधील युरिन जे आहे आपलं लघवी, त्यामध्ये एक सुद्धा बॅक्टेरिया नसतो. ज्या वेळेला आपण कॅथेटर किंवा कोणती बाहेरची गोष्ट मूत्राशयात ढकलतो, त्यावेळेला आपण इन्फेक्शन आत टाकत असतो. त्यामुळे तिथे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस हे फार जास्त वाढतात. आणि हॉस्पिटलमध्ये जे इन्फेक्शन होते ते ऑलरेडी मल्टी ड्रग रेझिस्टंट असते, ते ऑलरेडी भरपूर साऱ्या प्रतिजैविकांना जुमानत नाही. त्यामुळे अशा रुग्णांनी, कॅथेटर असलेल्या रुग्णांनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर थोडा जरी त्यांना संशय आला किंवा थोडा जरी त्यांना लक्षण आलं, जसं आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे, मूत्रमार्गाला जळजळ होणे, ताप येणे, त्यांनी इमिजिएटली जाऊन डॉक्टरांकडे जावं. कारण जर तुम्हाला मूत्रमार्गाचा संसर्ग हा हॉस्पिटलमधून मिळाला असेल तर ह्या रुग्णाला परत जाऊन ऍडमिट होण्याची शक्यता फार जास्त असते. कारण ह्या रुग्णांना इंजेक्शन किंवा आपल्या शरीरामध्ये जे त्यांना अँटीबायोटिक द्यायचे आहे ते इंजेक्शनद्वारे द्यावे लागतात. म्हणून पहिल्या लक्षणाबरोबर त्यांनी डॉक्टरांकडे जावं. नक्कीच. आणि अशा ज्येष्ठ व्यक्तींमध्ये किंवा हॉस्पिटलमधून आल्यानंतर बऱ्याच वेळेला वारंवार झोपून राहणं, आपण म्हणू शकतो ऍक्टिव्हिटी कमी होणं, ही सुद्धा लक्षणं एक असू शकतात डॉक्टर इन्फेक्शन असण्याची. आणि या व्यक्तींमध्ये जेव्हा आपण लक्ष देण्याची गरज आहे, तिथे सगळ्यात महत्त्वाचं आहे डॉक्टर, जसं तुम्ही म्हणाला, कॅथेटरायझेशन केल्यामुळे इन्फेक्शन हे जास्त वेगळ्या प्रमाणाचे असू शकतात. डॉक्टर, जिथे आता जीवनशैलीचा भाग येतो, तेव्हा जीवनशैली सुधारण्यासाठी आपण काय सांगणार आहात की हे आजार होऊ नये म्हणून? वारंवार आपण त्याच विषयाकडे येतोय, पण थोडंसं आणखीन आपल्याला महत्त्वाच्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपण सांगू शकता? बरोबर. जीवनशैलीमध्ये जर आपण विचार केला तर सध्याच्या जीवनशैलीमध्ये आपण फास्ट फूड, त्याचबरोबर लठ्ठपणामध्ये पण आता आपण डायबिटीज सारखाच आपल्याकडे लठ्ठपणा वाढत चाललेला आहे. लठ्ठपणामुळे डायबिटीज होणार आणि डायबिटीजमुळे हे सगळे ह्या इन्फेक्शनची तीव्रता वाढणार आणि स्त्रियांमध्ये तर तो जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे डायबिटीज, लठ्ठपणा आणि ज्या योग्य सवयी नाही, जसं की आपण बाहेर जाऊन खाणार, आपण फास्ट फूड खाणार, कोल्ड्रिंक्स पिणार, या गोष्टी नक्कीच आपण थांबवायला हव्या. त्याचबरोबर रेग्युलर फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे नियमित शारीरिक व्यायाम, यामधील नियमित हा शब्द फार महत्वाचा आहे. शारीरिक व्यायाम 15 दिवस, त्यानंतर 4 महिने आराम, याने नाही होणार. आपल्याला नियमित शारीरिक व्यायाम पाहिजे आणि हे नियमित शारीरिक व्यायाम करून, त्याचबरोबर आपला लठ्ठपणा कमी करून आपण नक्कीच या सर्व डायबिटीज, त्याचबरोबर जंतुसंसर्ग या आजारांना आपण आळा घालू शकतो. म्हणजे हे जे आपण म्हणू शकतो की हे दुसरे रस्ते आहेत जे त्या आपल्या आजाराकडे नेणारे आहेत, ज्याच्यामधला आपल्याला सॉफ्ट ड्रिंक, कोल्ड ड्रिंक्स आहेत किंवा अति गोड खाणं आहे, ज्यामुळे हे आजार उद्भवू शकतात. डॉक्टर, आता थोडंसं तरुण वर्गाकडे जाऊया की इथे कपडे हे ज्या पद्धतीने घातले जातात, घट्ट कपडे आहेत, जीन्स आहेत किंवा न धुतलेले कपडे असतील, तर यामुळे सुद्धा इन्फेक्शन होऊ शकतं का? स्वच्छता ही कुठल्याही ठिकाणी असावी, न धुतलेले कपडे हे तर बरोबर नाही. पण घट्ट कपडे घातल्याने युरिन इन्फेक्शन होणार का? तर परत तशी आमच्याकडे कोणती शास्त्रीय कारण नाही की घट्ट कपडे घालण्यामुळे बाकी दुसरे काहीतरी आजार आहेत की जे होऊ शकतात. पण जर तुम्ही विचाराल की युरिन इन्फेक्शन घट्ट कपडे घालण्यामुळे होणार का, तर अजून तरी आधुनिक वैद्यक शास्त्रात त्याला मान्यता देत नाही. म्हणजे हे संशोधन थोडक्यातच आपल्याला होणं अपेक्षित आहे किंवा काही गोष्टी आपण आहेत की ज्या योग्य आहेत त्या स्वीकारणं गरजेचं आहे. डॉक्टर, एक थोडक्यात आता की आहार आपला तसा या संसर्गासाठी तर गरजेचा नाहीये, पण तरी आपला आहार हा कसा असला पाहिजे? कारण मसालेदार आहे, मीठ आहेत, चटकदार पदार्थ आहेत, हे खाणं सुद्धा तितकंच वाढलेलं आहे. तर आपण काय सांगू शकतात? युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनसाठी मसालेदार, चटकदार किंवा मीठ हे पदार्थ आणि त्यांचा तसा संबंध नाही. पण नक्कीच हे जे आहे मसालेदार, बाहेरचे खाणे, मीठ, यामुळे बाकीचे आजार खूप जास्त प्रमाणात वाढत आहे आणि त्यामुळे किडनीच्या इन्फेक्शनमध्ये सुद्धा वाढ होऊ शकते. त्यामुळे आपण संतुलित आहार घेतलेला जास्त गरजेचं. हिरव्या पालेभाज्या, भरपूर प्रमाणात फळं, भरपूर प्रमाणात पाणी, नियमित एक्सरसाइज, ह्या सर्व गोष्टी ठेवून आपण आपली आरोग्यदायी जीवनशैली ठेवलेली कधीही आपल्या आरोग्यास हितकारक आहे.
नक्कीच. डॉक्टर, आता ज्यांना हा आजार झालेला आहे ते तर या उपचार घेऊन यातून बाहेर पडतीलच, पण ज्यांना हा आजार अशा स्टेजपर्यंत गेलेला आहे जिथे मृत्यू सुद्धा ओढावू शकतो, असं काही आहे का की त्यांनी निग्लेक्ट केलं आणि वारंवारता, म्हणजे जे आपण म्हणतो की 14 दिवसाचे उपचार घेतले पाहिजेत आणि ते नाही घेतले म्हणून अगदी किडनी फेल होते आणि मृत्यू होऊ शकतो? बरोबर. किडनी फेल होणं इन्फेक्शनमुळे किंवा जंतू संसर्गामुळे ही तशी एक सामान्य गोष्ट नाही, पण आपल्यासारख्या देशामध्ये जिथे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक लक्षणाकडे आपण दुर्लक्ष करतो, त्यामुळे किडनी फेल होण्याचं प्रमाण इन्फेक्शनमुळे तसं बऱ्यापैकी आहे. त्याचबरोबर जो जीवघेणा एम्फायझेमॅटिस पायलोनेफ्रायटिस नावाचा आजार आहे, तो सुद्धा आपल्याकडे चांगल्या प्रमाणात आहे. हा आजार मधुमेह असलेल्या रुग्णांना होतो. ह्या रुग्णांना जरी त्यांना लक्षणे असली तरी त्याची ती टाळाटाळ केली जाते. टाळाटाळ केल्यामुळे किडनीमध्ये इन्फेक्शन मोठ्या प्रमाणात वाढते. किडनीमधलं इन्फेक्शन हे शरीरातील इतर अवयवांकडे जाऊन रुग्ण हा मल्टी ऑर्गन फेल्युअरमध्ये पोचतो आणि शेवटी रुग्ण हा दगावतो. त्याचबरोबर ज्या रुग्णांना मुतखडा आहे, मुतखडा हा खूप जास्त प्रमाणात आढळणारा आजार आहे भारतातील, आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या उपचार पद्धती घेतो आणि मुतखड्यामुळे आपल्या किडनी निकामी होण्याचं कारण म्हणजे जंतू संसर्ग हे आपण लक्षात घेत नाही. त्यामुळे मुतखडा असलेल्या रुग्णांनी सुद्धा मुतखडा त्याचबरोबर होणारा जंतू संसर्ग यांचं जे कॉम्बिनेशन आहे ते खूप घातक ठरू शकते आणि त्यांची किडनी निकामी होऊन ती काढावी लागण्याची वेळ भरपूर वेळेला येते. म्हणजे ह्या ज्यांना किडनी स्टोन आहे, ज्यांना डायबिटीज आहे, ज्या स्त्रियांना डायबिटीज आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत आणि लहान मुलांमध्ये जर असे इन्फेक्शन होत असेल, वारंवार इन्फेक्शन होत असेल, तर काळजी घेण्याची गरज आहे. तुम्ही त्यासाठी तुमचे सिटी स्कॅन, सोनोग्राफी ही सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्याने करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा डॉक्टर वरवर हे उपचार केले जातात, टेस्ट केल्या जातात आणि मूळ कारण हे तुम्हाला वारंवार दाखवत असतं की हे का लक्षणं आहेत, कशाला हे आजार पुन्हा पुन्हा येत आहेत, तेव्हा पुन्हा योग्य तपासणी करून योग्य उपचार घेणं गरजेचं आहे. डॉक्टर, जसं जीवनशैलीकडे तुम्ही येतात तसं आपल्याकडे थोडं अजून काही सांगता येणार का की जेणे आपण जास्त पाणी प्यायल्यामुळे हे आजार कमी होतील? असं जास्त पाणी पिल्यामुळे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन कमी होणार, ते कसं कमी होणार? तर ज्याप्रमाणे आपण एक उदाहरण घेऊया की कुठल्याही ठिकाणी जर पाणी थांबलं किंवा तिथे पाणी पडून राहिलं तर त्यावेळेला त्यामध्ये होणारं त्यामध्ये वाढणारे जंतू, आणि जर पाणी थांबून राहिलं तर आपण म्हणतो त्या थांबलेल्या पाण्याचा नाला होतो, आणि जर पाणी वाहत असलं तर ती नदी असते. तो प्रकार सुद्धा इथेच आहे. स्त्रियांमध्ये वयाच्या 40 नंतर त्यांच्यामध्ये गर्भपिशवी ही खाली सरकते आणि त्यामुळे त्याचबरोबर थोड्या प्रमाणात मूत्राशय सुद्धा खाली सरकते. जे खाली सरकलेलं मूत्राशय आहे त्यामध्ये काही प्रमाणात लघवी ही त्याच ठिकाणी थांबते. ही जी थांबलेली लघवी आहे ती एक चांगला सोर्स होते इन्फेक्शनसाठी, आणि त्यामुळे अशा रुग्णांमध्ये पुन्हा पुन्हा इन्फेक्शन होत असते. त्यामुळे ज्या स्त्रिया असतात त्यांच्यामध्ये ही तपासणी केलेली बरी. बहुतेक वेळा त्यांची न तपासणी केल्यामुळे त्या खूप वेळा अँटीबायोटिक खात असतात आणि नंतर वर्ष 2 वर्षानंतर पूर्ण तपासणी केल्यावर कळते की ह्या स्त्रियांमध्ये त्यांची पिशवी खाली आलेली आहे, त्याचसोबत त्यांचं मूत्राशय सुद्धा खालेला आलेला आहे आणि त्यामुळे हा आजार पुन्हा पुन्हा उद्भवतो आहे. म्हणून पूर्ण तपासणी करायची. त्याचबरोबर स्त्रियांमध्ये सुद्धा जर त्यांचा पिशवी किंवा त्यांचं मूत्राशय खाली येत असेल तर ती बाब त्यांनी डॉक्टरांच्या निदर्शनास आणून द्यायला हवी. नक्कीच डॉक्टर, फार महत्त्वाचा मुद्दा आपण सांगितला आहे. प्रेक्षको, फार महत्त्वपूर्ण आपला आजचा कार्यक्रम होता, त्यासाठी तुमचा अभिप्राय आम्हाला येणं अपेक्षित आहे. तो अभिप्राय तुम्ही आम्हाला या माध्यमाद्वारे कळवू शकतात. facebook.com/ddsahyadri.in, youtube.com/user/ddsahyadri इथे तुम्ही आमचे सर्व कार्यक्रम बघू शकतात. आरोग्य संपदा 19@gmail.com इथे मेल करू शकतात, ट्विट करू शकतात @ddsahyadri. आमचा कार्यक्रम कसा वाटला हे जरूर कळवा. पण आजच्या विषयासाठी हेच सांगायचं आहे की तुम्हाला तुमचं जीवन जर योग्य पद्धतीने आरोग्यदायी जगायचं असेल तर आपली किडनी किंवा आपलं मूत्रपिंड आहे ते व्यवस्थित असणं अपेक्षित आहे. यासाठी आजच्या कार्यक्रमात डॉक्टरने आपल्याला छान मार्गदर्शन केलं. ते मार्गदर्शन नक्कीच त्याचा योग्य वापर करा आणि तुम्हाला जे काही प्रश्न असतील तर तुमच्या जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही जरूर सल्ला घेऊ शकता. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि फार महत्त्वाच्या विषयावर आम्हाला छान पद्धतीने समजावलं, त्याबद्दल दूरदर्शन, आरोग्य संपदा आणि आमच्या प्रेक्षकांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.